तर कडूंनी विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि यानंतर आता विखे समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। जो कडू यांची गाडी फोडेल त्याला 3 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं विखे समर्थकांनी जाहीर केलंय। विखे समर्थकांची कडूंसोबतची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। हॅलो, हम्म. बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं। हम्म. हम्म. साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल। हम्म. साहेब ते थोडस चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एकाकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री जाहीर साहेब मी केली. पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे असं काही, आणि मी लय मोठा शेतकरी नाही, एक 5-6 एकरावर शेतकरी साहेब, अल्पभूधारक शेतकरी साहेब मी पण। हम्म. हम्म. पण साहेब हे वक्तव्य एवढ्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल तुम्ही केलं त्यांनी साहेब। शेतकऱ्याबद्दल काही बोला। पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे, तुम्हाला सांगतो, एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले। नाही तुम्ही ठीक आहे की जास्त घेतले असेल, पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतले। हो, पण याचा अर्थ तुम्ही ओबीसीचे शेतकऱ्याला काही आणि बोला ना। वारंवार कर्ज घेतात ओबीसीचं फिरता। 50% आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये, आम्ही पॉवर भरपूर केलंय एज्युकेशन ते, सोसायटी। आम्ही भरपूर केलंय ते। पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब। वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहे साहेब, मी पण 3 तुम्ही लाख शेतकरी रुपये। आहेच नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे। नाही गुलाम नाही साहेब, आम्ही हा. निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब। ते मी पण पक्षाचेच निष्ठावून राहा तुम्ही आयुष्यभर, साहेब शेतकऱ्याचे नका राहू। मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण हा, 3 लाख चालेल, रुपये द्या जाहीर द्या, केले। जाहीर करा। हो, केले साहेब, जाहीर केले। ठीक आहे, ठीक आहे। हो। आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं। नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे, विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही। ठीक ठीक। हा, काल बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांच्या बद्दल, की त्यांची गाडी फोडल्यानंतर 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करतो, त्याला प्रति आव्हान म्हणून मी बच्चू कडूची जो कोणी युवक महाराष्ट्रातला तिची गाडी फोडल किंवा त्याच्या तोंडाला काळं फासेल त्याला 3 लाख रुपये मी रोख स्वरूपात बक्षीस जाहीर करतो। मी सर्वसामान्य शेतकरी, मी काय बच्चू कडू सारखं माझं काय बंगला 70 एकरामध्ये नाही। या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यामध्ये कोणी कोणाची गाडी जाळू शकत नाही। बोल बच्चनपणा ठीक आहे, त्यामुळं मला असं वाटतं की अशा गाड्यावळ्या जाळण्याच्या गोष्टी या राज्यात कोणी करू नये।